साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजेंनी नवा दावा केलाय। थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली असं उदयनराजेंनी म्हटलंय। तर ज्योतिबा फुलेंनी आयुष्यभर कष्ट करून संपत्ती गोळा केली आणि समाज सुधारणेसाठी वापरली असंही उदयनराजेंनी म्हटलंय। तर मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली याला जग साक्षी आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय। खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये असा सल्लाही सपकाळ यांनी दिला। जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली, ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं। जग साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे की सावित्रीबाई फुलेंचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। सध्याच्या छत्रपती परिवारातील मंडळींना, वारसादारांना बोलण्याची फुरसत नाही, मात्र महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यामध्ये येऊन जर अशा प्रकारचं वक्तव्य केल्या जात असतील तर कुठे आपण गेलात आणि कोण होतास तू, काय झालास तू, हे म्हणण्याशिवाय आमच्याजवळ कुठलं दुसरं गत्यंतर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।